बालमित्रांनो, आपण ऐकणार आहोत एका चतुर माकडाची आणि मगरीची गोष्ट. एक माकड नदी किनारी असलेल्या एका गुलाबी सफरचंदाच्या झाडावर राहत होते. त्या झाडाला लागणारी सफरचंद एकदम रसाळ आणि गोड होती आणि ते माकड एकदम एकटेच होते, म्हणजे त्याला कोणीच मित्र नव्हते. एक दिवस एक मगर नदीतून बाहेर आली आणि माकडाला म्हणाली, मी खूप दूरचा प्रवास करून आलोय, भयंकर थकलोय आणि मला अतिशय भूक लागली आहे. माकडाला त्याची खूप दया आली. त्याने मगरीला काही सफरचंद खायला दिली. मगरीचे पोट भरल्यामुळे मगरीला बरे वाटले आणि ती माकडाला म्हणाली, वा, खूप छान, सफरचंद खूपच गोड होती. मित्रा, सफरचंद दिल्याबद्दल थँक्यू. आपण अशाच वरच्यावर भेटत राहू आणि सफरचंद खात राहू. नक्की भेटूया. चल, बाय. माकडालाही खूप आनंद झाला, कारण त्याला आता एक मित्र मिळाला होता. माकडाने लगेच होकार दिला आणि म्हणाले, हो हो, नक्की भेटूयात. अशा प्रकारे मगर रोज माकडाला भेटायला येऊ लागले आणि माकड त्याला रोज गुलाबी सफरचंद खायला देऊ लागला आणि त्या दोघांमध्ये खूप छान गट्टी झाली आणि ते दोघं जण एकमेकांशी छान गप्पा करत वेळ घालवू लागले. एक दिवस मगर माकडाला म्हणाला, अरे मित्रा, माझं घर तिकडे नदीच्या पलीकडे थोडंसं दूर आहे. घरात आम्ही एकूण 7 जण आहोत. मी, माझी बायको आणि आमची 5 मुलं. आज मला माझ्या बायका मुलांसाठी पण सफरचंद घेऊन जायचे आहेत, त्यामुळे थोडी जास्तीच सफरचंद काढून मला दे. माकडाने त्याच्या बायकोसाठी बरीच सफरचंद काढून दिली. मगरीच्या बायकोलाही ही सफरचंद खूप आवडली आणि ती रोजच तिच्या नवऱ्याकडून सफरचंद मागवून घेऊ लागली. एकदा मगरीच्या बायकोने असा विचार केला, जर माकड फक्त गोड सफरचंद खातो तर त्याचे शरीरही खूप गोड असेल आणि तर त्याचे काळीज किती गोड असेल. मगरीने विचार केला, जर आपल्याला माकडाचे काळीज खायचे असेल तर त्याला आपण घरी बोलवले पाहिजे. पण तिच्या लक्षात आले की मगर सहजासहजी माकडाला घरी बोलवणार नाही. माकडाला घरी बोलवण्यासाठी काहीतरी युक्ती तर केलीच पाहिजे, हे तिच्या लक्षात आले. म्हणून मगरीच्या बायकोने आजारी पडण्याचे सोंग घेतले. म्हणून मगर तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो, ऐकलं का? मला बरं वाटत नाहीये, म्हणून मी डॉक्टरकडे गेले होते. डॉक्टर म्हणाले की माकडाचे काळीज खाल्ले तरच तुम्ही बरे व्हाल, म्हणून तुम्ही मला आत्ताच्या आत्ता माकडाचे काळीज आणून द्या बघू. मगर सुद्धा मूर्खच होता. त्याने त्याच्या बायकोवर विश्वास ठेवला आणि तो त्या माकडाला भेटायला गेला आणि म्हणाला, माझ्या बायकोने तुला भेटायला बोलवले आहे. माकडाला खूप आनंद झाला. त्याने त्याच्यासोबत सफरचंदही घेतले आणि भेटायला निघाला. अरे मित्रा, वाईट बातमी आहे. अरे, माझी बायको खूप आजारी आहे आणि डॉक्टरांनी सांगितले तिला जर बरं करायचं असेल तर तिला तुझं काळीज खायला दिलं पाहिजे. मगरीचे हे बोलणे ऐकून माकडाला धक्काच बसला.
आणि त्याने विचार करण्यास सुरुवात केली. त्याने मगरीला सांगितले, मी तुझ्या बायकोचा जीव वाचवण्यासाठी माझं काळीज मी नक्कीच देईन. मी तुझा खरा मित्र आहे, पण मी माझे काळीज देणार कसे? मी तर ते झाडातच ठेवून आलोय. आपण परत जाऊया आणि मग मी माझे झाडावरचे काळीज घेऊन येतो आणि मग तुझ्या बायकोला देतो. मूर्ख मगरीने माकडाच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवला आणि पुन्हा माकडाच्या ठिकाणी आला. किनारी पोहोचताच माकडाने मगरीच्या पाठीवरून उडी मारली आणि सरसर झाडावर चढला. जेव्हा माकड सुरक्षिततेसाठी झाडावर चढले तेव्हा त्याने मगरीकडे खाली बघितले आणि म्हणाले, आता तू तुझ्या बायकोकडे परत जाऊ शकतोस आणि तू तिला सांग की तू जगातला सगळ्यात मूर्ख आहेस. कोणीही आपलं काळीज झाडावर काढून ठेवू शकत नाही. तू आपल्या बायकोचा जीव वाचवण्यासाठी माझा जीव घ्यायला निघालास. अशा प्रकारे माकडाने युक्ती वापरून स्वतःची सुटका करून घेतली. तर मुलांनो, गोष्टीचे तात्पर्य काय? आपण सुद्धा आलेल्या संकटावर हुशारीने मात केली पाहिजे. मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडलीच असेल. हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी आम्ही घेऊन येणार आहोत. त्यामुळे हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा.